वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात एक दुर्मिळ आणि कुतूहलाचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे। कामरगावाच्या देशमुख नगर परिसरात सकाळच्या सुमारास दोन साप प्रणयाराधनेत मग्न असल्याचे दृश्य पाहायला मिळाले। या दुर्मिळ दृश्याकडे परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली। भरवस्तीत घडलेल्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीती आणि उत्सुकताही दोन्ही निर्माण झाली असून परिसरात मोठी गर्दी झाली आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील देशमुख नगर परिसरात आज सकाळी नागरिकांना एक दुर्मिळ दृश्य पाहायला मिळालं। दोन साप प्रणयराधनेत मग्न अवस्थेत दिसून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। ही माहिती वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली। अनेकांनी आपल्या मोबाईलमध्ये या दुर्मिळ दृश्याचं चित्रीकरणही केलं। सापांचा हा प्रकार पाहून काही नागरिकांमध्ये कुतूहल निर्माण झालं, तर काहींमध्ये भीतीचं वातावरणही निर्माण झालं। स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत, झुडपे आणि साचलेले सांडपाणी यामुळे सापांसह इतर विषारी जीवांचा वावर वाढला आहे। यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे नागरिकांनी सांगितले। ग्रामपंचायतीने तातडीने स्वच्छता मोहीम राबवून परिसरातील गवत आणि झुडपे हटवावीत, तसेच सांडपाण्याच्या निचऱ्याची योग्य व्यवस्था करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। कामरगावातील या दुर्मिळ घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले आहे। मात्र या निमित्ताने वाढलेली अस्वच्छता आणि सापांसह विषारी जीवांच्या वाढत्या वावराचा मुद्दाही समोर आला आहे। प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।